Hi students, today we start our lecture from the concept asexual reproduction in multicellular organism. Multicellular organism means the organisms which are made up from many cells. There are 5 types. First one fragmentation, then regeneration, budding, vegetative propagation and spore formation. The first one is fragmentation. This is a type of asexual reproduction occurs in multicellular organism. And in this type of reproduction, the body of parent organism breaks up into many fragments. And each fragment starts to live as an independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra and sponges like Cycon. पहा विद्यार्थ्यांनो, या प्रकारामध्ये जो पॅरेंट ऑर्गॅनिझम आहे त्या पॅरेंट ऑर्गॅनिझमच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि मग प्रत्येक तुकडा जो आहे तो नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. उदाहरणार्थ या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे अल्गी लाईक स्पायरोगायरा. अल्गी म्हणजेच शैवाल जे आपल्याला पाण्यामध्ये आढळते. तर हे जे शैवाल आहे स्पायरोगायरा, त्याचबरोबर स्पंजेस लाईक सायकॉन, सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये आपल्याला ह्या प्रकारचे प्रजनन जे आहे ते पाहायला मिळते. पहा इथे आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल हा जो स्पायरोगायरा आहे हा स्पायरोगायरा या ठिकाणी ब्रेक होतो आणि त्यापासून आपल्याला 2 फ्रॅगमेंट्स जे आहेत त्या हे पाहायला मिळतात. आणि हा जो ईच फ्रॅगमेंट आहे तो काय होतो, इट स्टार्ट्स टू लिव्ह ॲज अन इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. ओके. Whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grows up very fast and break up into many small fragments. ज्या वेळेस स्पायरोगायराला मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये जे आहे ती उपलब्ध होतात त्यावेळी त्याच्या फिलामेंट्सची म्हणजेच तंतूंची काय होते, वाढ होते. आणि हे जे फिलामेंट्स आहेत हे काय होतात पुढे तर ब्रेक्स अप इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स. ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागले जातात. ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज न्यू स्पायरोगायरा फायबर. आणि हा जो प्रत्येक तुकडा आहे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ह्या फिलामेंट्सचं रूपांतर झाल्यानंतर प्रत्येक तुकडा जो आहे इट लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. एक नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून तो जगतो. If the body of Cycon breaks up accidentally into many fragments, each fragment develops into new Cycon. पहा, सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन हा तयार होतो. आले लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. पुढचा जो प्रकार आहे तो आहे रिजनरेशन. यालाच पुनर्जनन असेही म्हटले जाते. पहा, आपल्या घरामध्ये कधीतरी आपल्याला पाल दिसते पहा आणि मग आपण ती पाल बाहेर हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी काय करतो आपण, समजा हातामध्ये काठी घेऊन तिच्या मागे जर तुम्ही लागलात किंवा मागे तुम्ही त्याला मारायचा प्रयत्न केलात तर त्यावेळेस तिची जी शेपटी आहे ती शेपटी काय होते, तुटते आणि तुमचं लक्ष त्या तुटलेल्या शेपटीकडे जाते. तोपर्यंत पाल आपला जीव वाचवून पळून गेलेली असते. म्हणजेच काय तर धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते आणि मग कालांतराने तोडून टाकलेला हा जो शेपटीचा भाग जो आहे हा पुन्हा आपल्याला पुनर्जनित झालेला दिसतो. म्हणजेच त्या ठिकाणी पुन्हा नवीन शेपटी तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला दिसू लागते. हा जो झाला तो आहे मर्यादित पुनर्जननाचा प्रकार. पहा, the wall lizard breaks up and discards some part of its tail in emergency. Discarded part is regenerated after a period. म्हणजे कालांतराने त्या ठिकाणी तुटलेला भाग जो आहे तो पुन्हा नव्याने निर्माण व्हायला सुरुवात होते. पहा, आता हे झालं पालीचं उदाहरण की जे लिमिटेड रिजनरेशन तुम्हाला एक समजावं किंवा लक्षात यावं म्हणून आपण सांगितलेलं आहे. परंतु रिजनरेशन मध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं असेल तर ते आहे प्लॅनेरियाचं. मग ॲनिमल प्लॅनेरिया जो आहे तो काय करतो, इट ब्रेक्स अप इट्स बॉडी इनटू 2 पार्ट्स. तो 2 भागामध्ये किंवा 2 तुकड्यामध्ये आपल्या शरीराचे विभागतो किंवा 2 तुकड्यामध्ये
त्याचं शरीर जे आहे ते विभागले जाते. अँड देअर आफ्टर each part regenerates remaining part of the body. आणि मग जो पार्ट ब्रेक झालेला आहे, उरलेला भाग जो आहे त्या तुकड्याच्या वरती तयार व्हायला सुरुवात होते. And thus two new planaria are formed. This is called as the regeneration. पहा, प्लॅनेरिया सारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच काय म्हटले जाते? पुनर्जनन असे म्हटले जाते. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे बडिंग. पहा, बडिंगलाच आपण काय म्हणणार आहोत तर मुकुलायन. बडिंगचे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे हायड्रा. पहा, इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन, म्हणजे जर हायड्राला पोषक वातावरण मिळाले तर काय होणार आहे? ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. पहा, जर पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीरभित्तिकेवर म्हणजेच त्याच्या बॉडी वॉलवर आपल्याला काय दिसते तर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने म्हणजेच रिजनरेटिव्ह सेल्स, या रिजनरेटिव्ह सेल्सद्वारे आपल्याला त्या ठिकाणी एक आउटग्रोथ जे आहे म्हणजेच एक फुगवटा जो आहे तो फुगवटा आलेला पाहायला मिळतो किंवा फुगवटा त्या ठिकाणी तयार होतो. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज अ बर्ड. यालाच काय म्हटले जाते तर बर्ड असे म्हटले जाते. बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. मग ह्या बर्डची वाढ होते आणि एक छोटा हायड्रा जो आहे या ठिकाणी तयार होतो. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. पहा, या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर आणि पचनगुहा हे जनक म्हणजे ही पॅरेंट हायड्रा जे आहे तर या पॅरेंट हायड्राच्या शरीर स्तर आणि पचनगुहेशी संलग्न असते आणि त्यामुळे ह्या छोट्या हायड्राची वाढ जी आहे ती कुणापासून होणार आहे तर या पोषण म्हणजे ह्या छोट्या हायड्राचे जे पोषण आहे ते कुणाद्वारे होते तर ह्या जनक हायड्राद्वारे ते केले जाते. Budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life when it grows up and becomes able to lead an independent life. पहा, ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून म्हणजेच ह्या पॅरेंट हायड्रापासून तो वेगळा होतो आणि नवजात हायड्रा किंवा एक नवीन हायड्रा म्हणून निरावलंबी इंडिपेंडंट लाईफ जे आहे तो जीवन जगू लागतो. ठीक आहे, पुढे आहे पहा व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन पोटॅटोज इज performed with the help of eyes present on tuber, whereas in Bryophyllum it is performed with the help of buds present on leaf margin. पहा, आता वनस्पतींचे जे काही अवयव आहेत जसं की मूळ, खोड, पान आणि बड म्हणजेच काय तर मुकुल, तर यांना शाकीय अवयव असे म्हटले जाते आणि यांच्याच मदतीने होणारे जे प्रजनन आहे त्याला काय म्हटले जाते तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन किंवा शाकीय प्रजनन. पहा, बटाटा जो आहे तर त्या बटाटा एक कंद आहे आणि या कंदावर असलेले जे काही आईज आपण त्यांना म्हणतो किंवा ते एक प्रकारचे मुकुल बडच असतात. तर हे जे आईज आहे त्याचबरोबर ब्रायोफायलम या ठिकाणी पहा पानफुटी तुम्हाला या ठिकाणी डायग्राम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर या पानफुटीला सुद्धा इथे बर्ड्स जे आहे ते आलेले आहेत लीफ मार्जिनला आणि त्यापासून नवीन वनस्पती जे आहे ती निर्माण होत असते. In case of plants like sugarcane and grasses, vegetative propagation occurs with the help of buds present on nodes. पहा, ऊस, गवत यांसारख्या वनस्पतींमध्ये सुद्धा त्यांच्या पेरावर असलेला जो काही बड आहे त्याच्या मदतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन हे होत असते.
गाजर, मुळा, रताळे यांसारख्या वनस्पतींमध्ये सुद्धा मुळांच्या मदतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होते. आता पुढे आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन जे आहे त्या स्पोर फॉर्मेशन मध्ये पहा एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे ती ऍक्टिव्हिटी? टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन ह्युमिड प्लेस. फंगस विल ग्रो ऑन इट विदिन 2 or 3 days. ऑब्झर्व द फंगस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड ड्रॉ इट्स डायग्रॅम. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे तर ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा घेऊन तो दमट हवेमध्ये ठेवा. 2 ते 3 दिवसात त्यावर काय वाढेल? बुरशी. मग हे बुरशीचे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने निरीक्षण करा व आकृती काढा, अशी ही ऍक्टिव्हिटी आहे. आता हा अनुभव आपल्याला प्रत्येकाला येत असतो. आपण पाहतो घरामध्ये जर चुकून भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा किंवा भाजी 1 ते 2 दिवस जर घरामध्ये राहिली एखाद्या डब्यामध्ये, आपल्या लक्षात नाही आले लवकर, तर मग काय होतं, आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस त्याच्यावर काय वाढलेली असते? बुरशी वाढलेली असते. म्हणजेच फंगाय लाईक म्युकर हॅव फिलामेंट्स बॉडी. आता या ठिकाणी हे जे काही फंगाय आहे, कवक त्याला आपण म्हणतो, तर ह्या म्युकरवर त्याचे जे शरीर आहे हे कसे असते? तंतुमय असते. फिलामेंट्स, फिलामेंट्स म्हणजेच काय? तंतुमय असे त्याचे शरीर असते. दे हॅव स्पोरेंजिया. त्यांना काय असतात? स्पोरेंजिया. पहा या ठिकाणी ह्या डायग्राम मध्ये हे स्पोरेंजियम तुम्हाला दिसत आहे. अनेक असतील तर स्पोरेंजिया असे म्हटले जाते. once the spores are formed, sporangia burst. एकदा का स्पोर्स तयार झाले, हे जे स्पोरेंजिया आहेत ते काय होतात? बर्स्ट होतात. अँड स्पोर्स आर रिलीज. आणि त्यामध्ये असणारे हे जे स्पोर्स आहेत, पहा या ठिकाणी दिसत आहेत, हे स्पोर्स जे आहे ते रिलीज्ड होतात. स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस. आणि मग ओलसर व उबदार जागी ते रुजतात आणि त्यापासून नवी फंगल कॉलनी जी आहे ती तयार होते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या बुरशीची वाढ कशा पद्धतीने होत असेल हे या डायग्रामद्वारे लक्षात येते. पहा हे स्पोरेंजियम आहे, त्यांची व्यवस्थित ग्रोथ झाल्यानंतर ते काय होतात? बस्ट होतात. बस्ट होतात म्हणजेच फुटतात. आणि त्यांच्यामध्ये असणारे हे जे स्पोर्स आहेत ते काय होतात? तर ह्या ओलसर जागी किंवा मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसवर ते जर्मिनेट होतात आणि नवीन फंगल कॉलनी जी आहे ती तयार होते. ठीक आहे, आले लक्षात सर्वांच्या? तर हे ज्या डायग्रॅम्स आहेत पहा, स्पोर फॉर्मेशनचे डायग्रॅम असेल किंवा बडिंगमध्ये हायड्राचे डायग्रॅम आहे, त्याचबरोबर ह्या 2 डायग्रॅम ज्या आहेत ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. तुम्ही वहीमध्ये ह्या डायग्रॅम्स काढायच्या आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबत आहोत. पुढील पार्ट आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.